नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यामधील एका ऐतिहासिक आणि प्रसिद्ध ठिकाणी, ते म्हणजे मांगीतुंगी येथे। कर्नाटकमधील तुम्हाला श्रावणबेलगोळा येथील बाहुबली मूर्ती जगप्रसिद्ध आहे। ती आहे 57 फूट आणि जी इथली मूर्ती आहे ती आहे 108 फूट। इथली जी मूर्ती आहे ती आहे ऋषभनाथ यांची 108 फुटाची 80 मूर्ती। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत। सो व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, तुम्ही मांगीतुंगीवरती नाशिक मार्गे येत असाल तर नाशिक ते सटाणा मार्गे 113 किलोमीटर प्रवास करा आणि ताहाराबाद गाठा। ताहाराबाद ते पिंपळनेर रस्त्यावर ताहाराबाद पासून 7 किलोमीटर डावीकडे जाणारा रस्ता भिलवड मार्गे मांगीतुंगीला जातो। भिलवडच्या पुढे 2 फाटे फुटतात। उजवीकडचा रस्ता मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी जातो। मित्रांनो, जर तुम्ही येथून डावीकडे गेलात तर 200 रुपये तिकीट फाडून तुम्ही डायरेक्ट वरती म्हणजे 108 फुटाच्या मूर्तीकडे जाऊ शकता 1000 पायऱ्या स्किप करून। आणि उजवीकडे गेलात तर डायरेक्ट तुम्हाला 3500 पायऱ्या चढून जावं लागेल। येथे तुम्हाला गाडी पार्किंगची सुविधा सुद्धा आहे आणि आपल्याला येता वेळेस 20 रुपये तिकीट हे घ्यावं लागतं पार्किंगचं। मित्रांनो, आता आपण जर मंदिराकडे आलो तर तुम्हाला येथे सर्वप्रथम तुमच्या पायातील शूज, चप्पल, सँडल या सर्व तुम्हाला खालीच काढावा लागतील। तर त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला सॉक्स घालणं हे कंपल्सरी आहे, कारण जर तुम्ही वर जासाल तर खडे आणि वरती ऊन असेल तर खूप गरम होतं आणि पायाला इजा होऊ शकते। तर तुम्ही सॉक्स हा कंपल्सरी घाला। मित्रांनो, आपण जेव्हा वरती होतो तेव्हा आपल्याला पहिलेच येथे काही मूर्ती लागतात आणि एक मंदिर लागतं छोटंसं। तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता, इकडे आहे ही दिगंबर जैन गुफा आहे। मित्रांनो, गोरख पूर्ण दमछाक झाला याचा। 28 वर्षाचा कसं झालं तुम्हाला? अरे पुढे चेहरा पहा तुम्ही, चेहरा कसा फुललेला आहे भाऊ आपला। तिकडं बहुत थकलोय, आमची जिरली बास गाजी, आमची जिरली अनएबल टू कॉम्प्रोमाइज। मित्रांनो, जो खाली कमान आहे तिथून रस्ता आहे आपल्याला, तिथे जाते 108 फुटाची मूर्ती आणि इकडे वरती तिकडे जायचं आपल्याला। तुळशी वर आहे का आहे इकडे नदी आहे त्या तुला सपाटीचे तर तुमले त्या तिकीट राहणार का वरती डायरेक्ट वर आहे मूर्ती काय वरती आलो। मित्रांनो, पहिलं पाण्यास टाका आपल्याला लागलेला आहे। मित्रांनो, जर तुम्हाला चढायचा प्रॉब्लेम असेल तर 60 रुपये किलो वजनाने तुम्हाला दर्शन करून भेटेल। हे व्यक्ती तुम्हाला दर्शन करून देतील। जवळपास 2000 पायऱ्या चढून गेल्यावर आपण एका कमानीपर्यंत पोहोचतो। पायथ्यापासून कमानीपर्यंत येण्यास 2 तास लागतात। येथे 2 वाटा फुटतात। उजवीकडून जाणारा रस्ता तुंगी सुळक्याकडे नेतो, तर डावीकडे जाणारा रस्ता
मांगी सुळक्याकडे नेतो. प्रवेशद्वारातून डावीकडे गेलो की पुन्हा पायऱ्या चढून 30 मिनिटांनी मांगी सुळक्याच्या खालील जैन लेण्यांकडे जाता येते. मित्रांनो, आता आपण तुंगी इकडे चाललेलो आहे. माझ्या मागे जे बघता तुम्ही मांगी आहे आणि इकडे तुंगी आहे. इकडे वरती जायचं आपल्याला, धुक्यामध्ये आहे. तुंगी सुळक्यातील लेणी मांगींच्या तुलनेत तुंगीवर कमी गुहा आहेत आणि त्यात जैन तीर्थकारांच्या मूर्ती आहेत. यातील एक गुहेला बुद्ध गुहा म्हणतात. तुंगी सुळक्याला प्रदक्षिणा मार्ग देखील आहे. मित्रांनो, आता माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल, तिथून आपल्याला मांगीवरती जायचं आहे. तिथे 7 मंदिर आहे. 7 मंदिर आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. आता हे माझ्या मागे जे होतं ते होतं तुंगी. मित्रांनो, वरती येताना जे आपल्याला कामाला लागते तिथून आपल्याला वरती येताना उजव्या बाजूला जर गेलो आपण तर तुंगीवरती जातो आणि
डाव्या बाजून जर गेलो आपण तर मांगीवरती येतो. तुंगीवरती आपल्याला वरती एक लंबकुळं शिखर दिसतं. ऑलमोस्ट सेम डिस्टन्स आहे 500 पायऱ्याचं. इकडे जर गेले तरी 500 पायऱ्या आहे आणि तिकडे जरी गेले तरीही 500च पायऱ्या आहे. सो डिस्टन्स सेम आहे. आणि खाली जे मूर्ती आहे 108 फुटाची ती मूर्ती खाली आहे. आपल्याला वरती इकडे मांगीवरती 7 मंदिर पाहायला भेटते आपल्याला. मित्रांनो, येथे आपण आलेलो आहे. आता मांगीवरती आपल्याला येते पहिले इथे एक छोटी मूर्ती लागलेली आहे आणि येथे असं सांगितलेलं आहे की जे महासती सीताजी होती तिने इथे तप केलेलं होतं आणि 16वा स्वर्ग प्रतिज्ञ इथे झाल्या होत्या असं त्यांचं इथे लिहिलेलं आहे. इथे एक मूर्ती सुद्धा आहे आपल्याला दिसते. मित्रांनो, आता आपण आलो आहोत मांगी सुळक्याजवळ. हे जे तुम्ही बघत आहात हा आहे मांगी सुळका. मांगी सुळक्याच्या पोटात अनेक गुहा आहेत ज्यामध्ये महावीर, पार्श्वनाथ, आदिनाथ आणि इतर तीर्थकारांच्या मूर्ती कोरल्या आहेत. यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती म्हणजे बलभद्राची मूर्ती. बलभद्र हे श्रीकृष्णाचे भाऊ बलराम होते आणि जैन पुराणात त्यांना बलभद्र असे संबोधले जाते. ही मूर्ती पाठमोरी कोरलेली आहे, त्यामुळे डोंगराकडे तोंड करूनच तपाला बसल्यास तुम्हाला त्याची फक्त पाठच दिसते. मांगी तुंगींच्या दरम्यानच्या डोंगर सोंडींवर बलरामाने श्रीकृष्णावर अग्निसंस्कार केला आणि त्यानंतर जैन धर्म स्वीकारला अशी आख्यायिका आहे. श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या पादुका या डोंगर सोंडींवर आहेत आणि तिथेच एक कृष्णकुंड नावाचे पाण्याचे कुंड देखील आहे. मांगी सुळक्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक प्रदक्षिणा मार्ग बांधण्यात आला आहे ज्यावर 24 तीर्थकारांच्या मूर्त्या कोरल्या आहेत.
मित्रांच्या गुफा बघितल्या आपण त्या, हे जे डोंगर दिसतं माझ्या मागे तुम्हाला, याच्यामध्ये कोरलेलं होतं पूर्ण गुफा. मागे जे मंदिर बघितले आपण त्या सर्व जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तिथे काही शिलालेख आणि शिल्पकला कलाकृती सर्व याच्यामध्ये कोरलेले आहे. मित्रांनो, जे मागेचे मंदिर आहे आता ते सर्व आपले एक्सप्लोअर करून झालेले आहे. आता आपण जाणार आहोत 108 फुटाची जगातील सर्वात उंच जैन धर्मांची मूर्ती बघायला. आता आपलं वरचं एक्सप्लोअर करून झालेलं आहे. आता आपण चाललो आहोत जगातील सर्वात उंच जैन धर्माची मूर्ती बघायला. ती आहे 108 फुटाची आणि ती मूर्ती आहे श्री ऋषभनाथ यांची, जे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते ते. सो चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघू. वरती आपण आलेलो आहे. येथे लिफ्टनं पण येऊ शकता तुम्ही आणि येथे पायऱ्या सुद्धा आहे. चला मग. मित्रांनो, आता आपण आलो आहोत 108 फुटांची मूर्ती बघण्यासाठी. मित्रांनो, जैन धर्मातील पहिल्या तीर्थकारांविषयी भगवान आदिनाथ, ज्यांना ऋषभनाथ किंवा ऋषभदेव असेही म्हटलं जातं, ते जैन धर्माचे आदिगुरू मानले जातात. आदिनाथांची मानवाला शेती, उद्योग आणि समाजव्यवस्था शिकवली, म्हणून त्यांना नवसंस्कृतीचे जनक असेही म्हणतात. नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी पर्वतावर त्यांची 108 फुटांची ही भव्य मूर्ती आहे, जी जगातील सर्वात उंच जैन मूर्ती मानली जाते. ही मूर्ती 2016 साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सुद्धा नोंदवली आहे.